नमस्कार. मी सुरेश साप्ते, गाडगेवाडी. गेली 36 ते 37 वर्ष प्रामाणिकपणे कैलासवासी लोकनेते हिंदूराव नाईक निंबाळकर आणि आमचे फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते सन्माननीय प्रल्हाद साळुंखे पाटील तात्या यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या कार्याला प्रेरित होऊन मी गेली 35 ते 37 वर्ष एकनिष्ठेने प्रवाहाच्या विरोधात मी दोघांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे. ज्यावेळी आमच्या गावामध्ये सुरुवातीला इथे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस याच्या व्यतिरिक्त गावामध्ये आमच्या दुसरा पक्षच नव्हता. त्यावेळी नेते आणि तात्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं काम करण्यास सुरुवात केली. प्रथमतः शिवसेनेची शाखा गाडगेवाडीमध्ये मी वयाच्या 21व्या वर्षी शिवसेनेची शाखा उघडून या ठिकाणी आम्ही शिवसेनेचं काम चालू केलं. कैलासवासी लोकनेते हिंदूराव नाईक निंबाळकर यांच्याबरोबर नीरा देवगरची पदयात्रा असो किंवा नेते शिवसेनेतून ज्यावेळी लोकसभेला उभे होते त्यावेळी सुद्धा आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये म्हणजे शेवटचं टोक म्हटलं त्यावेळी मतदारसंघाचं दोहम यायचं. म्हणजे दोहम धरणाच्या तिथे जाऊन आम्ही दोहम गावामध्ये जाऊन सुद्धा प्रचार केला. त्यांनी जी आम्हाला माया दिली ती माया आजही आम्ही त्याच पद्धतीनं सन्माननीय रणजितदादा असतील किंवा धनंजय दादा असतील यांनाच आम्ही परत नेते मानून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलं आणि अजूनही करीत आहोत. आणि या आता 30-35 वर्षाच्या या विरोधाच्या संघर्षामध्ये आम्ही गावातली सर्व माझ्या त्यावेळची तरुण मुलं आणि त्याच्यानंतर आम्ही गावातील सर्व एकत्रित करून आम्ही नेत्यांच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर माजी खासदार यांच्या मागं खंबीरपणे उभे राहून आज आम्ही आमच्या गावामध्ये 80% आम्ही मतदान आम्ही लोकसभा असू किंवा विधानसभा असू याला आम्ही मतदान करून घेतोच. आणि याची पोचपावती म्हणून आजपर्यंत आम्ही निस्वार्थीपणे राजकारण केलं. आणि आम्हाला आत्ता येणाऱ्या आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये पंचायत समितीचं आम्हाला आमचा एक उमदा 33 वर्षाचा एक तरुण भाजपला तर तरुण कार्यकर्त्यांची आवड असते किंवा घेण्यासाठी इच्छुक असतात. तर जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी आता ओपनला शीट आलेला आहे आणि आम्ही आमचे माजी खासदार सन्माननीय रणजितसिंह नाईक निंबाळकर असतील किंवा फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते सन्माननीय प्रल्हाद साळुंखे पाटील तात्या असतील त्यांना आम्ही मागणी करतो की पंचायत समितीची तिकीट आम्हाला आम्ही केलेल्या कामाची पोचपावती म्हणून आम्हाला आता यावेळी तिकीट द्यावी अशी मी त्यांना हात जोडून विनंती करतो. बोला, आपल्याला विचारायचं असेल तर विचारा. आपण सांगितलं की लोकनेते हिंदूराव नाईक निंबाळकर भाऊ यांच्या काळापासून आजपर्यंत आपण एकनिष्ठ या कुटुंबाशी आहात. तर तुम्ही सांगितलं की शंभूराज परमेश्वर बोबडे यांना उमेदवारी मिळावी, याबाबत आपण माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर किंवा ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील तात्या यांच्या कानावरती ही गोष्ट घातली आहे का? नाही, आम्ही तात्यांना सुद्धा बोललेलो आहोत आणि सन्माननीय दादांना सुद्धा आम्ही बोललेलो आहोत की आम्हाला आता काही करून आमचा यावेळी विचार करावा आणि आम्हाला न्याय द्यावा. त्यांना आम्ही हात जोडून विनंती केलेली आहे की आम्हाला याची आतापर्यंत झालेल्या कामाची पोचपावती जर तुम्हाला द्यायची असेल तर आम्हाला आता पंचायत समितीचं तिकीट द्यावं अशी आम्ही अपेक्षा त्यांच्याकडे व्यक्त केलेली आहे. याबाबत त्यांच्याकडून तुम्हाला काय विचारणा किंवा बोलणं काय झालेलं आहे का? त्यांनी आम्हाला काय माहितीये का, त्यांनी आम्हाला सांगितलेलंच आहे की तुम्हाला योग्य तो न्याय आम्ही देऊ आणि आम्ही आशावादी आहे आणि आम्हाला या 100% गॅरंटी आहे की आम्हाला ह्यावेळी
तात्या असतील, दादा असतील आम्हाला न्याय देतील ह्या अपेक्षित आम्ही आहोत आणि आम्हाला न्याय 100% मिळेलच अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.